नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सुरेखाज फॅशन कटामध्ये। आज आपण बघणार आहोत अस्तरच्या ब्लाउजला कॅनव्हास कसा पलटी करायचा। हा व्हिडिओ पूर्णपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा। खड्याची लेस लावण्यात अवघड जाते, त्यासाठी काही टिप्स आहेत, तेही बघा। त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। मी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत सगळीकडे, कापड हलू नये म्हणून। हा आपला हंडी गळा आहे, मटका गळा। चला तर आता गळ्याची मापे टाकून घेते मी। आपल्या गळा रुंदी आहे 2.5 व गळा उंची आहे 10 10.5 व खालून गळा रुंदी आपली आहे 3.5 इंचावर मार्किंग करून घेतले आहे व इथून येथे जोड देणे व मटका गळा करण्यासाठी वरून अर्धा इंच आत व खालून 1 इंच बाहेर असे मार्किंग करून घेतलेले आहे। आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊया। डीप गळा असल्यामुळे गळा आपला मोठा होणार आहे। चला तर आता आपण गळा कट करून घेऊया। आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे पेपर कटिंग सगळे साईजचे दाखवले जातील, ब्लाउज डिझाईन वगैरे दाखवले जातील। त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला। चला तर आपण आता कॅनव्हास कट करून घेऊया। कॅनव्हास 1.5 इंचाचे अंदाजे ठेवून कट करून घेणे व ब्लाउज पीसवर अस्तर ठेवून व्यवस्थित ठेवून त्याच्यावर कॅनव्हास ठेवणे, म्हणजे अस्तर आणि ब्लाउजच्या मध्ये कॅनव्हास बरोबर बसला जाईल। व आपण टाचण्या लावून घेणार आहोत, कापड कुठेही लूज पडू नये म्हणून। सिल्क आहे ना साडीवरचा ब्लाउज, त्यामुळे ब्लाउज जास्त कमी शिलाईमध्ये होऊ शकतो, त्यासाठी टाचण्या लावून घेणे। टाचण्या लावल्याने व्यवस्थित व परफेक्ट शिलाई येते। चला तर आपण आता शिलाई मारून घेऊया।
चला तर आता आपण खड्यांची लेस लावणार आहोत. खड्यांची लेस लावताना नेहमी जर खड्यावर चुकूनही सुई आली तर सुई तुटू शकते. त्यासाठी दाब जो असतो ना तो वर खाली करावा. त्यामुळे सुई आपली खड्यावर येत नाही व आपली सुई तुटण्याची शक्यता कमी असते. हे बघा किती छान लेस लावली गेली आहे आपल्या ब्लाऊजला. खड्याची लेस खूप छान लावली गेली आहे. गळाही छान आलेला आहे. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो तुमचा धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.